रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टिकली पाहिजे हाच उद्देश आहे. आणि म्हणून 35 वर्षाच्या राजकारणामध्ये यांनी एक साधा उद्योगही आणू शकला नाही. बाजूच्या शिवात जा MIDC करता जो कोणी पक्ष लढेल त्याच्याबरोबर आम्ही असू म्हणून आपल्यातले सुद्धा गेले. आणि काय झालं, पाण्याच्या पत्ताने निवडणूक लागली. निवडणूक म्हणजे त्यांच्या खिशाराशे. आता मी एकदा मीडियाला भेट देत असताना एका प्रश्न विचारला मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी, आप्पा आता बायपास होणार आहे असे म्हणले. कोर्टाच्या खिशात 2 अठराशे जेव्हा आत काढलं इकडे पाणी, जेव्हा आत काढलं इकडे बायपास. गेले ना 35 वर्ष निघून. अरे बायपास आणि पाणी काही नाही, फक्त पक्के रोड खांदा आणि कच्चे रोड टाका. पहिल्या रोडमध्ये लोखंडे, आताच्या रोडमध्ये कापा. आता डॉक्टर कल्याण काळे निवडून आल्यापासून ते रुलर चालू आहे. रुलर बिन नव्हतं मनीष भाई, पाणी बिन नव्हतं. पण आता थोडीशी कपारत बसली म्हणून सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला लढा उभा राहायचा हे लक्षात घ्या पाहिजे. त्यानंतर तिसरी मागणी रोजगार हमीच्या, मला इंग्लिश वाचता येत नाही केशव पाटील, रोजगार हमीच्या विहिरी ज्या बंद पडलेल्या आहे 2019 पासून. कारण आपल्या बायकाच धडाका आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जसा न्याय मिळत असेल तसा भोकरदन जाफराबादच्या शेतकऱ्यालाही न्याय मिळाला पाहिजे. आपल्याला काही राजकारणावर बोलायचं नाही, पण खरं आहे ते बोललं पाहिजे. विकासराव, मराठा समाजाची मागणी तशीच आहे आपली, साऱ्या ठिकाणी खरंच बोललं पाहिजे. डोळे काढून घ्यायचे आणि चष्मे दान करायचे आणि पाहत राहायचे. डोळेच नाही तर पाय असाल कुठून. तशीच अवस्था शेतकरी बांधवांची आहे. अहो तुम्ही 1 लाखाच्या मागे 18,000 रुपये काढून घेता आणि आमचेच गहू आता 1500 रुपये महिला भगिनींना देण्याचा विषय त्यांनी विधान भवनामध्ये केला. मध्य प्रदेश सरकारनं सरसकट जी महिला आहे तिच्या आता ही लाडकी बहीण योजना आणली, पण याच्यामध्ये इतके निकष. महामंडळाची एखाद्याला फाईल करायची तर बँक त्याला रिटर्न फाईल करायला लावते. त्याचं उत्पन्न 0 का असत नाही, पण त्याला ती फाईल करावं लागते. त्या फाईलच्या माध्यमातून तो लाभ भेटणार नाही. ज्याच्या बघा हे आईला तुमचं कुठून आलं? रामकाबाई साहेबराव भोसले कोटगाव. हे बघा या आई बघा ईद दिसता काळी टिकली लागलेली आणि आईला काहीच नाहीये. काहीच नाही, एकटी शेती. कोणीच नाही का? मुलगा वगैरे, शेती वगैरे आहे का? काहीच नाही. पगार वगैरे चालू नाही का? शासन तर म्हणतंय चालू आहे योजना. नाही. साहेब चालू आहे, पण इथं हे दलाल भरलेले सर्व तहसील मध्ये सुद्धा जे ओरिजिनल महिलाचे काम होत नाही. आणि आपण कधी या 20,000च्या पहिल्या फायली मंजूर, याच्यात 5 ते 10,000 असे ज्यांच्याकडे 10 एकर जमीन असेल त्यांना फायली, याची चौकशी जर का केली तर जलात जातील सर्व. अशी परिस्थिती. आता या तिघी आई मला महिला ईदवा दिसता. हे बघा आईला काळी टिकली आहे. हिंदू धर्मात आपण काळी टिकली लावतो, त्या आईला नाही. आई हिला लेकर बाळ सुद्धा नाही, कोणीच नाहीये. अशा निराधारावर अन्याय होतो. तुमची प्रमुख मागणी काय आहे? नाही, आमची मागणी आहे की या महिलांना जे खरे लाभार्थी त्यांना याचा फायदा झाला पाहिजे ना. संजय निराधार मध्ये त्या बोगस लोकांचं काही काम नाही येतं. आणि जी केशव पाटलांना अन्नत्याग उपोषण या ठिकाणी ठेवलेले, शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे,
दुधाला, गाईच्या दुधाला चांगला भाव भेटला पाहिजे, खडकपूर्णाचं पाणी आलं पाहिजे आणि रोजगार हमीच्या विहिरी या मतदारसंघात सुरूच नाही. त्या महाराष्ट्रातला काही वेगळा भोकरदन जाफराबाद वेगळा विधानसभा आहे का की इथं विहिरी लागत नाही शेतकऱ्याला? अशी काही आहे का? ते आता मला बोलताना बोलले की व्हिडिओ म्हटलं आमच्याकडे प्रस्ताव आला नाही. अरे आरामकरांना, अधिकाऱ्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. लोकांनी ऑनलाईन करून ठेवलेले प्रस्ताव, पण तुम्ही त्याला मंजुरी दिली का? एका तरी विहिरीच दिली का? किती लोकांना प्रस्ताव भरलेले, किती पाठवायचे उद्यापासून त्यांच्यापाशी? केशव पाटील सांगा तुम्ही. कधीपासून बंद आहे? अहो 2019 पासून एकही विहीर भेटली नाही. 4 लाख रुपयाच्या विहिरीला अनुदान आहे. मला सांगा, तुम्ही आज आंदोलन केलं, काय प्रमुख मागण्या आहेत? सर्वप्रथम आज या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कृषी दिन साजरा केला जातोय. या राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे. हे 1 जुलै ते 7 जुलै पण चालणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आम्हाला एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करावं लागतंय. हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी दुर्भाग्यपूर्ण घटना या ठिकाणी म्हणावी लागेल. कारण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर तिचा अन्याय केला जातोय. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही अभियान लोकजागर संघटनेच्या वतीनं मागच्या 5 ते 6 दिवसापासून या मतदारसंघात गावगाव जाऊन लोकांची माहिती घेतली आणि महत्वाच्या मागण्या ज्या शेतकऱ्यांच्या आहेत, ज्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने लक्षात आलं की शेतीपूरक व्यवसाय जर कुठला असेल तर दुग्ध व्यवसाय होता. ज्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या 10 ते 12,000 तरुण जे शेतीपूरक व्यवसाय दुधाचा धंदा त्यांनी स्वीकारलेला आहे. मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये निवेदन दिले होते, ज्या माध्यमातून दुधाला 35 ते 40 रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन केलेलं होतं. पण त्यावेळेस विखे पाटलांनी 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. पण ते अनुदान 5 महिन्यामध्ये 5 रुपये सुद्धा एकाही शेतकऱ्याला अजून आलेले नाहीयेत. त्यानंतर या भागातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये बँकेचे कर्ज त्याच्या अंगावरती आहेत. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या होत आहेत. या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी सरकारकडे कुठलेही पाऊल उचलला जात नाहीयेत. त्यासाठी आमची मागणी होती की संपूर्णतः कर्जमुक्ती या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ठिकाणी आम्हाला घोषणा केली होती की शेतकऱ्याला कर्ज माफी नसून कर्जमुक्ती द्यावी, त्यासाठी आम्ही या सरकारला धारेवर धरतोय की या ठिकाणी आपण कर्जमुक्ती करावी. आज या आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख 7 ते 8 मागण्या ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा आहे, ज्यामध्ये 3-5, 8-5 या दुधाला 40 ते 25 हमी भाव मिळाला पाहिजेत. यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. पशुसंवर्धन विभागामध्ये ग्रामीण भागाचे दवाखाने उभे आहेत, त्या दवाखान्यामध्ये औषधी आणि गोळ्याचा साठा उपलब्ध झाला पाहिजेत. आरोग्यावर मोठ्या प्रमाणात गायीचा खर्च होऊ लागला. शेतकरी ज्यावेळेस गायीवरती एक दूध काढतो त्यावेळेस त्या गायीवरती त्याला एकदा जर प्रायव्हेट डॉक्टर आला 2 ते 3 हजार रुपये त्या शेतकऱ्याला द्यावे लागतात. आणि एकीकडे दुधाला भाव नाहीये, दुसरीकडे पशुखाद्याचे दर वाढले, तिसरीकडे मेडिकल उपलब्ध नाहीये, चौथीकडे डॉक्टर उपलब्ध नाहीये. दूध उपलब्ध शेतकरी करायचं काय, जगायचं की मरायचं? आणि आता पुन्हा केंद्र सरकारने जो निर्णय पारित केला, जो आम्ही आता होळी केली केंद्र सरकारच्या निर्णयाची, त्याच्यावर स्पष्ट उल्लेख केला आहे या देशामध्ये 3.5 लाख मेट्रिक टन भुकटी असताना, काही गरज नसताना केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारने 10 लाख मेट्रिक टन भुकटी आयात केली आणि त्या भुकटीला आयात शुल्क शून्य केला. हे अन्याय नाहीये, शेतकरी म्हणणार नाहीये, दूध उपलब्ध जगवला. या सगळ्या मागण्यासाठी हा म्हणजे आमचा आक्रोश आहे, हा शेतकऱ्याचा आक्रोश आणि शेतकऱ्याचा राग. आज कृषी दिन आहे आणि ज्या ठिकाणी कृषी दिन असताना आज आम्हाला अन्नत्याग आंदोलन करावं लागते. यासोबतच या मतदारसंघामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून एक विहीर मंजूर झालेलं नाही भावांनो. 2014 पूर्वी याच मतदारसंघात 3 विहिरी झाल्या होत्या, त्याच्यानंतर एक विहीर मंजूर नाहीयेत. सदर अधिकारी, राजकीय हेतून राजकीय पुढारी यांनी मुद्दाम राजकारणासाठी या विहिरी आणि गोटे थांबवून दिलेले आहेत. अधिकाऱ्याला मी प्रश्न विचारला त्यावेळेस आमच्यावर ते सांगतात आमचं राजकीय प्रेशर आहे. अधिकाऱ्यांनी सांगावा कोणाचं राजकीय प्रेशर आहे, कशामुळे शेतकऱ्याला विहिरी देत नाही, याचं उत्तर अधिकाऱ्याला द्यावं लागेल. त्यासाठी मी आज अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यानंतर याच मतदारसंघामध्ये आता या महिला तुम्ही बघितल्या निराधाराच्या बाबतीमध्ये 2019ला मिटिंग झाली होती. त्यानंतर ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सरकार होतं त्यावेळेस 1-2 मिटिंग झाल्या होत्या. त्याच्यानंतर या मतदारसंघात निराधारांच्या पगारी सुरू करण्यासाठी एकही मिटिंग घेण्यात आलेलं नाहीये. हे जे पत्र तुम्ही बघतायत सन्माननीय आमदार साहेबाचे, हे पत्र 7 मार्च 2024 पत्र आपण बघत आहात. माझं तहसीलदार साहेबाला मी प्रश्न केला, साहेब ही मिटिंग झाली का? या मिटिंगचे पत्र तुम्ही गावागावामध्ये वाटलेत, 100% त्यांचं म्हणे मिटिंग झालेली नाहीये. याचं उत्तर या तालुक्याचे तहसीलदार साहेबांनी आम्हाला दिलं पाहिजे. जर मिटिंग झाली नाही हे पत्र वाटप झाले कसे, याचं उत्तर या ठिकाणी अधिकाऱ्याला द्यावं लागेल. याच्यासाठी आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे. आज निराधाराच्या बाबतीमध्ये
धावडा असेल 50-50 किलोमीटरवरून वृद्ध नागरिक या ठिकाणी खेटा मारतायत. या ठिकाणी दराने वाढले, अधिकारी पैसे घेतात, फुकट काम करत नाहीत. या पगारी चालू करण्यासाठी यांच्या माध्यमातून दलालाची फौज तयार झाली. 3-3 हजार रुपये दलाल घेतात आणि 3,000 रुपये जातातच, पण त्याच्यानंतर या लोकांना पण इथे खेटा मारावा लागतात. आणि इथं आल्यानंतर एकही अधिकारी तहसील मधला मावळे असेल, तो दुसरा उगले असेल, ह्या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस वृद्ध लोक भेटतात, हे लोक सरळ सरळ उडवून उत्तर देतात. त्यांना सन्मानाची वागणूक सुद्धा देत नाहीत, त्यांच्यासोबत चांगलं वागत नाही, चांगलं बोलत नाही, उत्तर व्यवस्थित देत नाहीत. अरे मग हे राज्य कुणासाठी, हे राज्य कुणासाठी, ही सत्ता कुणासाठी? सर्वसामान्य लोकांसाठी सत्ता असायला हवी. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला हवा, शेतकऱ्यांना न्याय मिळाला हवा, दूध उत्पादनाला न्याय मिळाला हवा. या सगळ्या बाबतीमध्ये अन्याय आणि अत्याचार या मतदारसंघामध्ये चालू असल्यामुळं आम्ही लोक जगणार अभियान संघटनेच्या वतीनं या ठिकाणी 2 दिवसीय अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि यानंतर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, या मतदारसंघामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. मुंबईला अधिवेशनामध्ये 288 आमदार आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण या ठिकाणी ऐका आमचा इशारा. दूध उत्पादक लोकांच्या मागणीला 40 रुपये हमी भावाच्या दुधाला तुम्ही 12 जुलै पर्यंत तुम्ही कधी मंजूर केला नाही हमी भाव. या मराठवाड्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून दुधाचं एक टँकर हिंडू देणार नाही, हा गंभीर इशारा या निमित्तानं तुम्हाला देतो. ज्यावेळेस आम्हाला हमी भाव द्याल, नसता आमचं दूध आम्ही रस्त्यावरती टाकू, हा इशारा तुम्हाला या ठिकाणी देतोय. शहरातल्या लोकांना दूध आम्ही खेड्यातले लोक पाचतोय, आणि जर दुधाला हमी भाव देत नसाल तर आम्ही तुमचं दूध बंद करू, हा इशारा या निमित्तानं देतोय. पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं वतीनं मी आता सगळ्याला अशी विनंती करणार आहे की आपण जे दूध आणलेलं आहे, या दुधाचं या ठिकाणी आपल्याला सांडून शासनाचा निषेध करायचा आहे. 5 रुपये अनुदान अजितदादांनी घोषित केलंय, त्याचा आम्ही निषेध करतोय. केंद्र सरकारच्या शासन निर्णय सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. लवकरात लवकर पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या सगळ्या मागण्या मंजूर व्हाव्या, ही भूमिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मानतोय. अपेक्षा आहे सरकार यावरती निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल, या अपेक्षानं या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आजच्या आंदोलनाच्या 1 ते 7 मागण्या प्रमुख अशा होत्या की शेतकऱ्यांना रोजगार हमीच्या विहिरी मिळाल्या पाहिजे. तालुक्यातील माता भगिनींना संजय निराधाराची पगार बंद पडलेल्या फायली बऱ्याच जणांच्या, ती एक मागणी आहे. आणि दुधाचा एक विषय आहे, दुधाच्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, अशा 7-8 मागण्या होत्या. आणि सरकार वेळोवेळी आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ठिकाणावर राहत नाही. आता सरकारनं एक नवी योजना आणली, काय आता कालचा JR आपण बघितला असेल, मेरी बहीण, हा लेक लाडकी. अशीच आपण मध्य प्रदेश मध्ये पण आज त्या ठिकाणची आपण त्या योजनेची काय परिस्थिती झालेली आहे याच्यात सखोल अभ्यास केला तर ज्या शेतकऱ्याला, ज्या महिलाला PM किसानचं हप्ता येतो, PM किसानचं, पण आज अशी परिस्थिती करून ठेवली, या योजनेच्या घोषणा कमी आणि याचा प्रचारात ज्यादा, याच्यावर ज्यादा खर्च होतो. कारण PM किसान म्हणजे ते मोदीचे त्यांना वैयक्तिक मेसेज येते की पैसे आपल्याला, मोदीचे पैसे आले म्हणून. मोदी काही या देशाचा मालक नाही. आपण याच्या पाहिलं अगोदर हे गावगाव जाई त्यांच्या ज्या प्रचाराच्या सभा झाल्या आणि तिच्यावर असं लिहिलं गेलं की मोदी सरकार, म्हणजे मोदी सरकार नसतं, भारत सरकार म्हणायला पाहिजे. परंतु यांचा दिखावा ज्यादा आहे आणि काम कमी आहे. आता ही योजना आली, हिचा सुद्धा असाच बट्टेबाळ होणार आहे. कारण ज्या महिलाला निराधाराची पगार मिळते तिला या योजनेचा लाभ होणार नाही, ज्याला PM किसानची पगार मिळते तिला सुद्धा होणार नाही. आणि जी महिला निराधार आहे म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त आहे, तिला सुद्धा याच्यात पगार मिळणार नाही. आहे 4 चाकी वगैरे भैया येत आहे, ते 2 लाखाच्या आतचं उत्पन्न, परंतु या योजनेचा कोणाला काही जास्त फायदा होणार नाही. परंतु जो मूळ विषय शेतकऱ्यांचा आहे, कर्जमाफी झाली पाहिजे. आताच आपण बाजूच्या सरकार, काँग्रेसचं सरकार आहे बाजूच्या राज्यात, तिथे पूर्ण 31,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात गेलं आणि तशी 100% कर्जमाफी झाली पाहिजे. आता या निराधार महिला आलेल्या आहे बघा, इथं किती दिवसापासून चक्रा मारते, यांच्या पगारीच्या फायली अजून मंजूर झालेले नाही. 5 वर्ष झाले, 5 वर्ष. आज केशव पाटील जंजांजे यांच्या माध्यमातून लोक जागर संघटनेच्या वतीनं जे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या भोकरदन तालुक्याचा संपूर्ण पाठिंबा असून आम्ही या आंदोलनामध्ये केशव पाटील जंजाळ यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावू नये. शेतकरी बांधवांच्या अत्यंत महत्वाच्या दुधाच्या प्रश्नावरती, त्याचबरोबर कर्जमुक्ती असेल, त्याचबरोबर जवाहर विहिरी असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान असेल, तसेच पीक विमा असेल, या सर्व बाबीसाठी जो लढा या ठिकाणी त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे
हा लढा सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा आहे आणि शिवसेना 80% समाजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावर येऊन पूर्ण ताकदीनिशी आंदोलन करेल. शासनाने याची दखल घ्यावी, नाहीतर येणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. जय महाराष्ट्र.